गेल्या 2 दिवसांपासून हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका कंत्राटी कर्मचाऱ्याचे आमरण उपोषण सुरू केले आहे। संदीप कांबळे असे या उपोषणकर्त्याचे नाव असून कंत्राटी पद्धतीने काम करत असताना झालेल्या अपघातानंतर शासनाकडून कुठलीही मदत मिळाली नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे सध्या आपल्यावर उपासमारीची वेळ आल्याची कैफियत त्यांनी मांडली आहे। संदीप कांबळे यांच्या म्हणण्यानुसार कंत्राटी काम करत असताना त्यांना अपघात झाला। या अपघातामुळे त्यांच्यावर शारीरिक आणि आर्थिक संकट कोसळले आहे। शासनाच्या नियमांनुसार मिळणारे कुठलेही लाभ किंवा मदत त्यांना मिळाली नाही। त्यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे। या उपोषणाद्वारे त्यांनी प्रशासनाकडे 2 प्रमुख मागण्या केल्या। पहिली, आपल्याला तात्काळ न्याय मिळावा आणि दुसरी, या अपघातात जबाबदार असलेल्या संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी। न्याय मिळेपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। त्यांच्या उपोषणाकडे प्रशासनाने लक्ष वेधले असून आता यावर प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी संदीप नारायण कांबळे, राहणार शिंगेनागा, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून माझं आमरण उपोषण माननीय जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे सुरू याच्यासाठी आहे। माझा ॲक्सिडेंट झाला होता 8/11/2022 रोजी हा झाला होता। तर याची नोंद कलेक्टर ऑफिस येथे केलेली नाही व मला आर्थिक लाभ भेटला नाही। जो काही खर्च केला तो स्वखर्चानं आईवडिलांनी केलेला आहे आणि माझी दिशाभूल या इंजिनियर लोकांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली। एकतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, नसता मला आर्थिक लाभ देण्यात यावा। एवढं बोलून मी 2 शब्द संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारतीय संविधानाचा विजय। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेटगाव, हिंगोली।